देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पुन्हा एकदा प्रदूषणाचा विळखा बसलेला आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रावळी परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची जर स्कायलाईन पाहिली तर आपल्याला लक्षात येतं की शहरातील वातावरण धुरकट झालं आहे। इमारतींवर धुळींची चादर पसरली आहे। AQI मुंबईमध्ये आज 154 वर आहे, तर PM10चे प्रमाण हे 144, तर PM 2.5चे प्रमाण हे 61 वर पोहोचलेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून अशाच पद्धतीचं वातावरण सध्या सर्वत्र मुंबईमध्ये पाहायला मिळते। देशात प्रदूषणामुळे भारतीयांचं आयुष्य 5 वर्षांनी घटलं आहे। दिल्ली सर्वात प्रदूषित शहर आहे, तर भिवंडीसुद्धा या यादीमध्ये आहे आणि प्रदूषणासंदर्भातल्या या जागतिक स्थितीचा अहवाल समोर आलेला आहे। जगभरातील 126 देशांनी WHOची मर्यादा ओलांडल्याचं स्पष्ट झालं आहे। सर्वाधिक 20 प्रदूषित शहरांमध्ये महाराष्ट्रातील 2 शहरांचा समावेश आहे। यात 8व्या क्रमांकावर लोणी तर 17व्या क्रमांकावर भिवंडीचा समावेश आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असणारी मुंबई पहिल्या 20 शहरांच्या यादीमध्ये नाही आहे, हे आश्चर्यच म्हणावं लागेल। पण यामुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर याचा थेट परिणाम होतोय आणि याला नेमकं जबाबदार कोण असा सवाल विचारला जातोय। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।